वैरणीसाठी म्हणजे पाला तेवढा ठेवून घ्यायचा आणि कणस द्यायची त्यांची. त्यांना खायला अंड्याचं ट्रे घेऊन चाललोय. ह्यो सॉफ्ट ठोका काढून कंपनीचा सायलेन्सर लावायचा आहे. रे भावा, त्याची दुसरी नंबर प्लेट कुठं आहे? दुसरा कोपरा दुसरी नंबर प्लेट उंदरानं खाल्ल्या. काय सांगालास? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. परवा दिवशी गेलतो सोनीला आणि काल सकाळी गेलतो 32 शिराळ्याला. 32 शिराळ्यात माती वगैरे सगळं आवरून यायला वेळ झालता, त्यामुळे कालचा दिवस सोनीचा स्टे घेऊन आज सकाळी आलो बेडगेला. काल दिवसभरात काय व्लॉग केला नाही. एका दुसरा व्लॉग जास्त ज्यावेळी पार्ट 2 असते त्यावेळीचं व्लॉग उरलेलं होतं, तेच व्लॉग काल अपलोड केला. आता आज सकाळी आलो बेडगेला आणि बेडगेत आल्यावरती आता काकांची चार्जिंगवरची स्कूटी घेतली आणि चालली मळ्याकडं. सगळ्यात पहिला तर शरद त्यांच्यात दूध आणायचं आहे आणि दुसरं काम म्हणजे हनुमान काका त्यांच्यात मक्का आहेत. मक्का म्हणजे कणस, मक्याची कणस घेऊन यायचे सोलाला. त्यांच्यात आज बक्कळ तोडा आहे, म्हणजे बक्कळ कणस निघणार आहेत. म्हणताना वैरणीसाठी कणस घेऊन येणार आहे. वैरणीसाठी म्हणजे पाला तेवढा ठेवून घ्यायचा आणि कणस द्यायची त्यांची. गाईज कणस सगळी सोलली आणि आता छोट्या बाईच्या शेडवर आलोय. बघायचं छोट्या बाई शेड, पण छोट्या बाई काय शेडवर नाही. आता प्लॅनिंग असं आहे, मी काकी आणि दीदी तिघंजण मिळून चालू मिरजेला. आणि मागल्या वेळी गेलो लास्ट टाइम स्वाती मावशी, त्यांच्या सासूनं बरं नाही, त्यांचा ॲक्सिडेंट झाला. मग त्यानंतर आम्ही काही बघायलाच गेलो नाही. म्हणताना आज चाललोय. त्यांना खायला अंड्याचं ट्रे घेऊन चाललोय. तर मित्रांनो आलो बघा रिटर्न. ट्रिप्सी होतं त्यामुळे काय व्हिडिओ केला नाही. कोण आले बघा? संतुडी हॅशटॅग. अरे कुठे गेला हवं हाय सायलेन्सर चेंज करायचा. जा फटाकडे सायलेन्सर काढून नॉर्मल सायलेन्सर लावायचा, कारण आता मिरज चांगली फिरणार आहे. ह्यो सॉफ्ट ठोका काढून कंपनीचा सायलेन्सर लावायचा आहे. काढला बघा ह्यो सायलेन्सर. आता घालणार कंपनीचा सायलेन्सर घालून. मजा आली नाही तुला? जिरली. ह्यो सॉफ्ट सायलेन्सरला एवढे करायला आहे, मी हेलिकॉप्टरला कसं करत असेल. फायनली सायलेन्सर तर बदलला. पब्लिकला आवाज कुठं आहे? मित्रांनो सायलेन्सर त्यांनी बदलला. आता संतुडीच्या गाडीची पुढची नंबर प्लेट मोडलेली. नंबर प्लेटच्या पहिला आता एक जुगाड करणार आहे. नंबर प्लेट जुळून राहत नाही, त्याला नंबर प्लेट नवीन तयार करायला लागत्या. त्या नंबर प्लेटला आता काळ्या कलरचं ते बाहेरचं हे असते काय गार्ड असते, ते गार्ड घालणार आहे आणि मग नंबर प्लेट आवडणार आहे. म्हणजे तात्पुरतं काम चालते. तर सांगली बिंगली गेल्यावर मग प्रॉपर काम करायचं. सध्याला तर ते गार्ड आणायला आरगेल चाललोय. नंबर प्लेटची ब्रॅकेट घेतलोय. आज चाललोय घराकडं. मित्रांनो जस्ट आमच्या असं जाता गप्पा चालल्या होत्या. तर काय म्हणते सांगा, मला म्हणता भावा पैसे खर्च करायला कमी केलं पाहिजे आणि पैसे लय साठवून ठेवलं पाहिजे. गाडीला त्यांनी काय खर्च करायचं नाही आणि गाड्या हायशा ठेवायच्या, हायशा वापरायच्या, जपून वापरायच्या म्हणतोय. का रे म्हणताना डायरेक्ट आपण तार घ्यायची म्हणतोय. सध्या ड्रीम आहे माझं. सध्या ड्रीम आहे तार घ्यायची. आणि सध्या पैसे किती मिळवते म्हणतात तर विचार आहे, सध्या किती रुपये मिळवतो भावा? आता तर काहीच कमवत नाही. कमवतं काय नाही, पण भावाचं ड्रीम आहे. भावाला फुल सपोर्ट आहे. फुल सपोर्ट भावा फुल सपोर्ट आहे तुला. फुल सपोर्ट. काय पैसे देणार? पैसे नव्ह, पैसे मिळवून द्यायला काय तर मदत करू शकते भावा. काहीतरी सोर्स तयार करून देतो तुला पैसे मिळवायचा. तसा सोर्स माझ्याकडे पण नाही पैसे मिळवायचा भावा. त्यासाठी आपण दोघं जण मिळून पर्याय काढू कुठलं तर. रे भावा, त्याची दुसरी नंबर प्लेट कुठं आहे? दुसरा कोपरा दुसरी नंबर प्लेट उंदरानं खाल्ल्या. काय सांगालास? काय असं ते तात्पुरतं कामच तर नाही. तरी बरं या नटाच्या अलीकडनं म्हणजे नटाच्या पलीकडनं मोडले. इथनं ती वस्ती आहे एवढ्या ब्रॅकेटमध्ये.